नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संजय गोनमने बायो टॉपर या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करत आहे। आज आपण जो 12वीचा चॅप्टर नंबर 8 आहे ज्याचं नाव आहे रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन त्याचा पार्ट 12वा आपण सविस्तरपणे बघणार आहे। या आधीचे पार्ट 1 ते 11 मी आपल्या बायोलॉजी टॉपर या युट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे, ते तुम्ही जाऊन पाहू शकता। व्हिडिओला चालू करण्यापूर्वी मी आपल्याला एक अशी विनंती करतो की जर तुम्ही माझ्या बायोलॉजी टॉपर या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि कमेंट मध्ये आणखीन कोणते मराठीतून असेच व्हिडिओ आपल्याला पाहायला आवडतील ते आम्हाला जरूर कळवा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। जो आपण 12वीचा चॅप्टर नंबर 8 बघितलाय किंवा बघत आहोत त्यातला रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन हा पार्ट आपण बघतोय। तर रेस्पिरेशन हा पूर्ण कंप्लीट कराय चॅप्टर केलेला आहे। आता आपण सर्क्युलेशन बघतोय। सर्क्युलेशन म्हणलं तर हा रिलेटेड टू हार्ट असतो। हार्ट और ब्लड आणि हार्ट साठी काय नाही हा सर्क्युलेशन असतो। त्यात आपण हार्ट आणि ब्लड शी रिलेटेड सगळं डिटेल मध्ये बघणार आहे। तर हे काय नाही सर्क्युलेशन एनिमल मधला आपण बघतोय। सर्क्युलेशन इन एनिमल्स, इन हायर एनिमल सर्क्युलेशन ऑकर्स बाय द फ्लुइड कॉल्ड ब्लड और लिम्फ। जे हायर एनिमल आहेत, जे मोठे एनिमल आहेत त्यामध्ये सर्क्युलेशन होत आहे कशा मार्फत, एका फ्लुइड मार्फत होत आहे, त्यालाच आपण ब्लड किंवा लिम्फ म्हणतो। म्हणजे सर्क्युलेशन लिम्फ आणि ब्लड मार्फत होत आहे, हे हायर एनिमल मध्ये आपल्याला बघायला मिळतं। ब्लड व्हेस्क्युलर सिस्टम इज डिवाइडेड इनटू 2 पार्ट्स किंवा 2 टाइप्स। जे ब्लड व्हेस्क्युलर सिस्टम आहेत किंवा व्हेसल्स आहेत त्या 2 पार्ट मध्ये डिवाइड होतात। एक आहे ते ओपन सर्क्युलेशन आणि दुसरा आहे क्लोज्ड सर्क्युलेशन। जे ब्लड सिस्टम आहेत किंवा ब्लड व्हेस्क्युलर सिस्टम आहेत ते 2 टाइप मध्ये डिवायडेशन होते। एक आहे ओपन सर्क्युलेशन सिस्टम, दुसरा आहे क्लोज्ड सर्क्युलेशन सिस्टम। त्याला ओपन सर्क्युलेशन आणि क्लोज्ड सर्क्युलेशन असं म्हणतात। आता क्लोज्ड सर्क्युलेशन मध्ये आणखी 2 टाइप पडतात। एक आहे ते सिंगल सर्क्युलेशन आणि डबल सर्क्युलेशन। ते आपण डिटेल मध्ये पुढे एक एक करून बघणार आहे। ओपन सर्क्युलेशन म्हणजे काय, क्लोज्ड सर्क्युलेशन म्हणजे काय आणि क्लोज्ड सर्क्युलेशन मध्ये 2 टाइप पडतात, एक सिंगल सर्क्युलेशन आणि डबल सर्क्युलेशन। हे डिटेल मध्ये बघणार आहे आपण। आता पहिल्यांदा ओपन सर्क्युलेशन म्हणजे काय बघूया। लिम्फ और ब्लड सर्क्युलेट थ्रू द बॉडी कॅव्हिटीज हिमोसिल्स। म्हणजे लिम्फ किंवा ब्लड हे सर्क्युलेट होतंय कशा मार्फत, थ्रू द बॉडी कॅव्हिटीज। बॉडीच्या ज्या कॅव्हिटी आहेत त्याला हिमोसिल असं म्हणतात, त्या मार्फत ते काय नाही ब्लड किंवा लिम्फ सर्क्युलेट होते, त्याला ओपन सर्क्युलेटरी म्हणतात। एक्सचेंज कसं होतंय बघायचं, बिटवीन द फ्लोइंग ब्लड अँड सेल। ते काय नाही एक्सचेंज होतंय कुठं, ब्लड आणि सेल मध्ये काय नाही एक्सचेंज होतंय, ब्लड मधनं सेल मध्ये जातंय आणि ते एक्सचेंज होतंय। किंवा टिश्यू ऑफ ऑर्गन, आणि ऑर्गन आणि टिश्यू मध्ये ते सुद्धा ट्रान्सपोर्ट होतंय किंवा एक्सचेंज होतंय। फ्लो with low pressure and does not certain any respiratory pigment called hemoglobin। आणि फ्लो होतंय लो प्रेशर ने फ्लो होतंय किंवा लो प्रेशर बरोबर फ्लो होतंय आणि डज नॉट कंटेन एनी रेस्पिरेटरी पिगमेंट, आणि ते नाही कोणतंही रेस्पिरेटरी पिगमेंट ऍड नसतं, त्याला आपण नाही हिमोग्लोबिन म्हणतोय किंवा Hb म्हणतोय। म्हणजे त्याच्याबरोबर ऑक्सिजन किंवा CO2 हा रेस्पिरेटरी पिगमेंट कोणताही कंटेंट नसतोय, फक्त हिमोग्लोबिन असतोय, त्याला Hb किंवा हिमोग्लोबिन म्हणतोय आणि ते फ्लो होत असते लो प्रेशर। क्लोज्ड सर्क्युलेशन, दिस सर्क्युलेशन इन ऑल व्हर्टिब्रेट्स। जे ऑल व्हर्टिब्रेट्स आहेत, व्हर्टिब्रेट्स म्हणजे काय नोटबोर्ड ते प्रेझेंट असतो आणि तो काय व्हर्टिब्रेट फॉर्म मध्ये काय परत काय कन्वर्ट होतो। अशा एनिमल किंवा जे पाठीचा कणा असते त्याला आपण व्हर्टिब्रेट्स म्हणतोय। त्याच्यात तुम्हाला हे सर्क्युलेशन म्हणजे क्लोज्ड सर्क्युलेशन बघायला मिळते। हायर मोलस्कस, जे मोलस्कस आहेत किंवा मोलस्क आहेत
जे हायर मोलस्क आहेत त्यात तुम्हाला सुद्धा हे बघायला मिळते. आणि अॅनिलिड्स म्हणजे काय अर्थवर्म येते. यामध्ये तुम्हाला हे ब्लडचं सर्क्युलेशन बघायला मिळते. ब्लड इज सर्क्युलेटेड टू ऑल ओव्हर द बॉडी थ्रू द नेटवर्क. हे ब्लड कसं सर्क्युलेट होतंय ऑल ओव्हर द बॉडी, पूर्ण बॉडीमध्ये जात आहे, तर नेटवर्क आहे त्याला ब्लड वेसल्स आपण म्हणतोय. ब्लड वेसल्स आहेत त्यामार्फत जे ब्लड वेसलचं नेटवर्क आहे त्यामार्फत हे ब्लड सर्क्युलेट पूर्ण बॉडी ऑल ओव्हर द बॉडी होतं. देयर इज द रेस्पिरेटरी पिगमेंट प्रेझेंट. त्याबरोबर रेस्पिरेटरी पिगमेंट का नाही प्रेझेंट असते. त्याला हिमोग्लोबिन असते HB आणि त्यात रेस्पिरेटरी O2 किंवा CO2 प्रेझेंट असतो. ऑक्सिहिमोग्लोबिन किंवा कार्बोनो अमानो हिमोग्लोबिन हे तुम्ही बघितले आहेत. म्हणजे काय नाही ओपन रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये काय नाही रेस्पिरेटरी पिगमेंट प्रेझेंट नव्हते, परंतु ह्यात रेस्पिरेटरी पिगमेंट प्रेझेंट आहे, ते हिमोग्लोबिनला किंवा HB ला बाइंड होते. एक्सचेंज ऑकर बिटवीन द ब्लड अँड बॉडी ऑर्गन व्हिया लिम्फ. लिम्फ म्हणजे ब्लड आपण म्हणतोय त्याला. ते एक्सचेंज ऑकर कुठून होते बिटवीन द ब्लड आणि बॉडीचे जे ऑर्गन आहेत त्याच्यामार्फत एक्सचेंज होते. प्रोटीन असेल किंवा न्यूट्रिएंट असतील किंवा जे O2 आणि CO2 असेल हे काय ब्लड मार्फत सगळ्या बॉडीला आणि बॉडीच्या ऑर्गनला पोहोचवलं जातं. ब्लड फ्लो विथ इन द हाय प्रेशर. आता का नाही ओपन सर्क्युलेशन मध्ये हे का नाही ब्लड फ्लो कसा होता लो प्रेशरनं होतो, परंतु आपल्या का नाही क्लोज्ड सर्क्युलेशन मध्ये हाय प्रेशरनं पोहोचवलं जातं किंवा ब्लड फ्लो का नाही हाय प्रेशर असतोय. आणि ब्लड प्रेशरला आपण BP असं म्हणतोय. ब्लड प्रेशर आपण पुढे शिकणार आहे, परंतु इथं तुम्ही लक्षात ठेवायचं क्लोज सर्क्युलेशन मध्ये हाय प्रेशरनं ब्लड फ्लो केला जातो. आता आपण सिंगल सर्क्युलेशन बघणार आहे आणि सिंगल सर्क्युलेशन नंतर डबल सर्क्युलेशन बघणार आहे. सिंगल सर्क्युलेशन आणि डबल सर्क्युलेशन हे दोन पार्ट आहेत ते का नाही क्लोज्ड सर्क्युलेशन सिस्टमचे आहेत. दिस सर्क्युलेशन ऑकर्स इन द सिंगल सायकल. ह्या सर्क्युलेशन मध्ये एक सिंगल सायकल तयार होत्या, त्याला आपण सिंगल सर्क्युलेशन म्हणतोय. म्हणजे हार्ट मध्ये एकदाच ब्लड येतो त्याला आपण सिंगल सर्क्युलेशन म्हणतोय. एक सायकल होताना एकाच वेळी एकदाच ब्लड हार्ट मध्ये येते त्याला आपण सिंगल सर्क्युलेशन म्हणतोय. ब्लड फ्लो वन टाइम फ्रॉम द हार्ट इन द फिशेस. आणि ते नाही ब्लड एकदाच फ्लो होतोय हार्ट मधून त्याला आपण सिंगल सर्क्युलेशन म्हणतोय. आणि हे तुम्हाला फिशेस मध्ये बघायला मिळतं. आता लक्षात घ्यायचं एक एक करून बघायचं आहे. आपण एक सायकल बघतो इथं. पहिल्यांदा हार्ट मध्ये पंप होतोय ब्लड, ते का नाही CO2 ब्लड असतं, CO2 कंटेंट त्याला डिऑक्सिनेटेड ब्लड म्हणतात. CO2 कंटेंट ब्लड असते ते हार्ट मधून पंप झालंय, ते CO2 कंटेंट ब्लड असते त्याला डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हणतात. डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे त्यात का नाही O2 कोणताही प्रेझेंट नसतोय. ते नंतर गिल्स मध्ये जाते. गिल्स इथला रेस्पिरेटरी पार्ट इन द फिशेस. गिल्स हा रेस्पिरेटरी पार्ट असतोय, असं असते गिल्स. आणि ते रेस्पिरेटरी पार्ट फिशेस मध्ये असतोय गिल्स. आणि गिल्स मार्फत का नाही जे वॉटर घेतात आणि इथं का नाही वॉटर मधला ऑक्सिजन घेतला जातोय आणि का नाही जो शरीरात तयार झालेला CO2 सोडला जातो. मग गिल्स मध्ये रेस्पिरेशन फिशेस मध्ये होते आणि ते जे डिऑक्सिनेटेड ब्लड होतं ते ऑक्सिनेटेड ब्लड होते, म्हणजे O2 कंटेंट ब्लड त्याला आपण ऑक्सिनेटेड ब्लड म्हणतोय. आणि ते पूर्ण बॉडीला पोहोचवलं जाते. मग बॉडीमध्ये काय होतंय जो आणलेला O2 आहे तो O2 वापरला जातोय ऑक्सिडेशन साठी. आणि परत डिऑक्सिनेटेड ब्लड असते ब्लड ते हार्टला पाठवलं जाते. आणि परत हार्ट पंप करतोय, परत का नाही डिऑक्सिनेटेड ब्लड का नाही गिलला जातंय. गिल्स मध्ये गेल्यानंतर रेस्पिरेटरी पार्ट फिशेस मधला गिल्स आहे. गिल्स मध्ये का नाही असतोय तो O2 का नाही कंटेंट ब्लड मध्ये होतोय, ऑक्सिनेटेड ब्लड तयार होतोय, परत ते बॉडीला पाठवलं जातोय. बॉडीमध्ये का नाही डिऑक्सिनेटेड ब्लड तयार होतोय, O2 वापरला जातोय, परत हार्टला जातोय. त्याला आपण नाही सिंगल सर्क्युलेशन म्हणणार, कारण की एक सिंगल सर्क्युलेशन आहे किंवा सिंगल सायकलनं ते तयार झालंय त्यामुळे त्याला सिंगल सर्क्युलेशन असं म्हणतोय. इथे तुम्हाला का नाही डायग्राम दिलेल्या डायग्राम मध्ये बघायचं आहे. इथे का नाही हार्ट आहे, व्हेंट्रिकल आणि एट्रियम हे दोन पार्ट आहेत. म्हणजे नाही 2 चेंबर्ड हार्ट असतं हे का नाही फिशेस मध्ये. एक व्हेंट्रिकल असतं एक
एक एट्रियम असते, ठीक आहे ना. आर्टरी मध्ये ब्लड जातंय गिल कॅपिलरीज मध्ये, आणि गिल सर्क्युलेशन त्याला म्हणतात, गिल्स मध्ये सर्क्युलेशन होते ते. परत ते का नाही ऑक्सिडेटेड ब्लड होतंय आणि का नाही सिस्टमॅटिक कॅपिलरीज मध्ये येते, त्याला सिस्टमॅटिक सर्क्युलेशन म्हणतात, आणि पूर्ण बॉडीला का नाही ते पोहोचवलं जाते. परत व्हेन्स मध्ये येते आणि व्हेन्स मधनं परत डायरेक्ट व्हेंट्रिकल आणि एट्रियम मध्ये येते. परत हे का नाही एक सायकल मध्ये, एकच सायकल आहे पूर्ण, वन सायकल आहे, त्याला आपण नाही सिंगल सर्क्युलेशन असं म्हणतोय. यानंतर आपण डबल सर्क्युलेशन बघणार आहे. दोन सायकल असतात. कसं असतं हे आपण नाही स्टेप वाईज बघणार आहे, सोपं करून बघणार आहे, इतका अवघड नाही हे एकदम सोपं आहे आणि सोपं करून आपण ते बघणार आहे. आता आपण डबल सर्क्युलेशन बघतोय. डबल सर्क्युलेशन हा क्लोज सर्क्युलेशनचा दुसरा पार्ट आहे. त्याच्या आधी आपण सिंगल सर्क्युलेशन बघितलंय, आता आपण डबल सर्क्युलेशन बघतोय. डबल सर्क्युलेशन, ब्लड पासेस ट्वाइस ड्यूरिंग द ईच टाइम, म्हणजे ब्लड प्रत्येक वेळा दोनदा पास होतंय, त्याला आपण डबल सर्क्युलेशन असं म्हणतोय. इट ऑकर्स इन बर्ड्स अँड मॅमल्स. हे कुठं होतंय? बर्ड्स म्हणजे पक्षी जे यूज क्लास मध्ये येतात, आणि मॅमल्स म्हणजे जे सस्तन प्राणी आहेत त्यांना आपण मॅमल्स म्हणतो, कारण त्याच्यात मॅमरी ग्लॅंड प्रेझेंट असते. आपण येतोय मॅमल्स मध्ये, ह्याच्यात डबल सर्क्युलेशन होतंय. आता आपण इथे चार्ट काढलेला आहे, एक डायग्राम आहे, त्यांना आपण बघणार आहे. पहिल्यांदा आपण हार्ट बघतोय. हार्ट, त्यात डिऑक्सिडेटेड ब्लड असते, आणि ते डिऑक्सिडेटेड ब्लड म्हणजे CO2 ब्लड रेस्पिरेटरी सिस्टमला जाते. तर आपल्यात रेस्पिरेटरी सिस्टम लंग्स आहेत, आणि रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये गेल्यानंतर हे CO2 कंटेंट ब्लड म्हणजे डिऑक्सिडेटेड ब्लड ऑक्सिजनेटेड होते, कारण तिथं एक्सचेंज गॅसेसचं होतं, आणि ते ब्लड O2 कंटेंट ब्लड म्हणजे ऑक्सिजनेटेड ब्लड हार्टला जाते. नंतर हार्टनं पंप होते ब्लड, ऑक्सिजनेटेड ब्लड, आणि ते ऑक्सिजनेटेड ब्लड पूर्ण बॉडीला फोर्सफुली पाठवलं जाते. आणि बॉडीमध्ये काय होतंय तर O2 घेतला जातोय आणि CO2 सोडला जातोय, जे आलेलं ब्लड आहे. परत ते ब्लड जे ऑक्सिजनेटेड होतंय म्हणजे CO2 कंटेंट ब्लड तयार होतंय, आणि ते परत हार्टला जाते. मार्गाने परत हार्टला जाते, परत हार्ट का नाही प्रोसेस करते. ह्यामध्ये दोन सायकल होते, या बाजूची एक सायकल आणि ही दुसरी सायकल, त्यामुळे त्याला आपण डबल सर्क्युलेशन म्हणतो. आता ही पहिली सायकल आहे या बाजूची, तिला आपण पल्मोनरी सर्क्युलेशन असं म्हणतोय. आणि ही दुसरी नंबरची सायकल आहे, ह्या सायकलला आपण सिस्टमॅटिक सायकल म्हणतो. आता इथे चार्ट दिलाय, तो चार्ट हा चार्ट आहे, या सगळं डिटेल्स पण दिले बघायचे. पहिल्यांदा इथं हार्ट आहे, पहिला कप्पा, दुसरा कप्पा, तिसरा कप्पा आणि चौथा कप्पा. हे चेंबर्स, 4 चेंबर्स हार्ट आपल्यात असते, ते 4 कप्पे आहेत. तर इथे राईट एट्रियम, राईट व्हेंट्रिकल, लेफ्ट एट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकल असे 4 कप्पे आहेत. पहिल्यांदा आपण इथून चालू करूया. आपल्या हार्ट मध्ये इथं पहिल्यांदा ब्लड येते, आणि ते फोर्सफुली हे कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर राईट एट्रियम, राईट व्हेंट्रिकल मध्ये येते, आणि ते पल्मोनरी आर्टरी पासून लंग्सला पाठवलं जाते, म्हणजे रेस्पिरेटरी ऑर्गनला पाठवलं जाते. जे मॅमल्स मध्ये रेस्पिरेटरी ऑर्गन लंग्स आहे. आता लंग्स मध्ये काय होतंय तर
CO2 कंटेन ब्लड हे O2 कंटेन होते, कारण तिथं गॅसेस एक्सचेंज होते आणि गॅसेस एक्सचेंज झाल्यानंतर ते ब्लड पल्मोनरी व्हेन्सला पाठवले जाते. आणि तुम्हाला माहिती आहे व्हेन्स आणि आर्टरी मध्ये इथं का नाही वेगळं असतं. इथं का नाही व्हेन्स मध्ये का नाही O2 कंटेन ब्लड असते पल्मोनरी व्हेन्स, आणि पल्मोनरी आर्टरी मध्ये CO2 कंटेन ब्लड असते आणि दुसरीकडे वेगळं असतं. तर सगळ्या दुसऱ्या पल्मोनरी आर्टरी आणि पल्मोनरी व्हेन्स सोडून सगळ्या व्हेन्स मध्ये डिऑक्सिनेटेड ब्लड आणि आर्टरी मध्ये ऑक्सिनेटेड ब्लड असते. फक्त पल्मोनरी आर्टरी मध्ये CO2 ब्लड कंटेन असते आणि पल्मोनरी व्हेन्स मध्ये O2 ब्लड कंटेन असते. आता काय हे पल्मोनरी व्हेन्स काय करते तर लेफ्ट आर्टरीला ब्लड पोहोचवते आणि लेफ्ट आर्टरी जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होते तेव्हा ते ब्लड लेफ्ट व्हेंट्रिकलला जाते आणि मग व्हेंट्रिकल काय करते डॉर्सल एओर्टा असते पाठीमागच्या साईडला आणि हे डॉर्सल एओर्टा मार्फत बॉडी ऑर्गन्सला सगळ्या पोहोचवलं जाते. आणि बॉडी ऑर्गन्स मध्ये काय होत आहे तर नाही बॉडीला O2 घेतला जातोय आणि CO2 त्या ब्लड मध्ये सोडला जातोय. मग हे CO2 सोडलेलं ब्लड कसं होतंय ऑक्सिनेटेड ब्लड होतं, ते डिऑक्सिनेटेड ब्लड तयार होते. आता सुपेरियर आणि इन्फिरियर वेना कावाला हे डिऑक्सिनेटेड ब्लड जाते आणि ह्या सुपेरियर आणि इन्फिरियर व्हेन्स वेना कावा आहेत त्या राईट ऍट्रियमला ब्लड सोडते. हे कसं असणार आहे CO2 कंटेन ब्लड असणार आहे. म्हणजे डिऑक्सिनेटेड असणार आहे. परत ही सायकल होत्या, ह्या प्रोसेस मध्ये दोन सायकल होते, ही पहिली आणि दुसरी. तर पहिल्या सायकलला पल्मोनरी सर्क्युलेशन म्हणतात कारण की पल्मोनरी मार्फत हे सर्क्युलेशन होत आहे आणि दुसऱ्या प्रोसेसला सिस्टमॅटिक सर्क्युलेशन म्हणतात. म्हणजे एक सर्क्युलेशन दोन सर्क्युलेशन त्याला आपण डबल सर्क्युलेशन झालं असं म्हणतोय. लक्षात घ्यायचं पल्मोनरी सर्क्युलेशन आणि सिस्टमॅटिक सर्क्युलेशन हे दोन सर्क्युलेशन होते, त्यालाच आपण डबल सर्क्युलेशन म्हणतोय. हे डबल सर्क्युलेशन खूप इम्पॉर्टंट आहे परीक्षा दृष्टीनं, बोर्डाच्या परीक्षाच्या दृष्टीनं, नीटच्या दृष्टीनं आणि सीईटीच्या दृष्टीनं ते तुम्ही करायचं. थँक्यू स्टुडंट्स फॉर द वॉचिंग माय व्हिडिओ. आणखीन असेच मराठीतून व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या बायोलॉजी टॉपर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आणखीन मराठीतून कोणते व्हिडिओ पाहण्यास आवडतील ते कमेंट मध्ये जरूर कळवा. थँक्यू. हॅव अ नाईस डे.